सर्वांना नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक प्रोडक्ट बघतो बरं का. आता तर हे हरितके नावाने येतं. ह्याच्यामध्ये काय आहे, हे फक्त फवारणीसाठीच चालतं. आणि दुसरा मुद्दा, ऊस किंवा शर्करायुक्त पिकं आणि जे एकदलवर्गीय पिकं आहेत त्याच्यामध्येच ह्याचा वापर सगळ्यात जास्त होतो आणि त्याचा प्रॉपर रिझल्ट येतो. ह्याच्यामध्ये काय आहे की नायट्रोजनच्या 5 प्रकारचे जीवाणू येतात. म्हणजे हवेतनं पिकाला जेवढी गरज आहे तेवढ्या पट्टीमध्ये ते काम करून देतं. म्हणजे हवेतला नायट्रोजन पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे जीवाणू वापरले जातात. तर ह्याचं कॉम्बिनेशन कशासोबत चालतं, तर एक तर वसंत ऊर्जाबरोबर चालतं किंवा हरियालीबरोबर चालतं. हे तिन्ही जरी आपण एकत्र करून मारले तर त्याचे प्रॉपर एकदम जबरदस्त रिझल्ट मिळतात. या संदर्भात माझे जुने पण बरेच व्हिडिओ आहेत आपण यूट्यूब चॅनलवर, ते पण तुम्ही बघू शकता. आणि हरितकेचा वापर आपण जास्तीत जास्त करावा, कारण नायट्रोजनचं काय होतं की आपण युरियाचा बेसुमार वापर करतोय. त्यानं आपल्या आरोग्याला पण हानिकारक आहे आणि पर्यावरणाला पण हानिकारक आहे. त्याचा वापर कमी करून त्या ठिकाणी आपण हरितकेचा वापर 100% करा. तुम्हाला त्याचे बेनिफिट्स चांगले मिळतील. फक्त तो एकदलवर्गीय पिकामध्ये चांगलं काम करतो, ती सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर मग पुन्हा काय होतं की आम्ही दुधाला बी वापरणार, नुकसान काय करणार नाही पण फायदा जास्त होणार नाही. त्यामुळे आपण तशा पद्धतीनं त्याचं नियोजन करावं. आणि फवारण्या शक्यतो सकाळच्या वेळी करा किंवा दुपारनंतर करा. उन्हाच्या वेळेला फवारणी करणं जास्तीत जास्त आपण टाळावं. हे फवारणी वापरताना ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्टिकर वापरायचं नाही. म्हणजे ते पूर्ण रासायनिक येतं, हे पूर्ण जैविक येतं. त्याच्यामुळं आपण त्याचं नियोजन करावं. काय अडचण आहे तुम्हाला तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता, त्याच्यावर पण तुम्हाला मी डिटेल्स माहिती देऊ शकतो. धन्यवाद.